नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. आता जस्ट शिवाजी पार्कमधून आलो बरं का. हां, शिवाजी पार्कमधून आलो. प्रकाशचे कोथिंबीर वडी खाल्ली, त्यानंतर त्याचा वडा खाल्ला आणि त्या दादर स्टेशनला मिळणारी अशी घट्ट लस्सी, या तिन्ही गोष्टी तुम्हाला एकाच दिवशी मिळाल्या ना की त्या दिवशी लॉटरीचं तिकीट काढायला हरकतच नाही. असू दे असू दे, मी आता फार स्वप्नात राहत नाही. मी आता प्रॅक्टिकल लाईफमध्ये येतो. कारण काय आहे, आमच्या मुंबईच्या मैत्रिणींना तयार झालेले आहेत चाकूसुरे घेऊन. चाकूसुरे घेऊन म्हणजे स्वयंपाक करायला तयार झालेले आहेत. आणि माझी सुप्रिया सुद्धा रेडी आहे. सुप्रिया तयार आहेस ना? ओके, चला बघूया आमच्या मैत्रिणी आज काय करतायत ते. या. आहे मी तर तयार आहेच, पण माझ्या इथे 6 मैत्रिणी सुद्धा एकदम सज्ज आहेत. आता फक्त शेफ पराग त्यांना काय टेंशन देतोय ते बघूयात. टेंशन तो देना ही पड़ेगा, लेकिन उससे पहले त्या सगळ्यांना एक कंफर्ट झोन मध्ये टाकण्यासाठी एक जोक हो जाए. बापरे. नाही, कसं आहे सुप्रियाताई की आता आपला कार्यक्रम आणि माझे जोक्स हे एक समीकरण झालं आहे म्हणून. ओके, तेच लक्ष देऊन ऐका. भन्नाट जोक आहे. काय एक बाई असते, तिच्या डोक्यावर 3च केस असतात. ती वेणी घालत असते आणि एक केस तुटतो. कंटाळते बिचारी. इट्स ऑल राईट, नो प्रॉब्लेम म्हणते. मी केस मोकळे ठेवते. झाला जोक. हा जोक सांगताना तुला खूप आनंद झाला असेल ना? हो म्हणजे कळलं ना का ते. आणि बघ माझ्या मैत्रिणी बघ किती चांगल्या आहेत. तुझ्या या जोक वरती त्या हसल्या. हो, पण सगळ्याजणी हसल्या कारण त्या मुंबईच्या आहेत. दुसऱ्यांचा मान कसा राखावा, कुचकटपणा कसा करू नये हे त्या माहिती आहे त्यांना व्यवस्थित. कळलं ना? आणि ह्या पुढे असा काही जोक बिक सांगायचा असेल ना तर तो तू आधी घरात आरशासमोर सांगण्याची प्रॅक्टिस कर. हा सुप्रियाताई, मी तुम्हाला सांगतोय एक दिवस असा येईल तुम्हाला सांगतो की मी जोक सांगीन आणि तुम्ही जमिनीवर गडाबडा लोळत हसाल. हो, मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहीन. पण फिलहाल ज्यामध्ये तू एकदम माहिर आहेस, ज्याच्यात आम्ही तुझा हात धरूच शकत नाही अशी गोष्ट म्हणजे आपली महाराष्ट्राची रुचिराचा आजचा हा जो दिवस आहे त्या दिवसाची काय राऊंड आहे हे त्याला समजावून तर सांग. तुमच्या सगळ्यांसमोर एक मॅजिक बॉक्स आहे आणि आता माझ्या जोकची सुप्रियाताई कशी आतुरतेने वाट बघत असतात तसं तुम्हाला सुद्धा त्याची उत्कंठा असेल ना त्या बॉक्स मध्ये काय हे जाणून घ्यायची आहे की नाही. हो. मग चला बघूयात मॅजिक बॉक्स मध्ये काय येते. उघडायचं. हो. खुल जा सिमसिम. सगळ्यांनी बॉक्स उघडून बघा. आहा, क्या बात आहे. मस्तपैकी लॉंग ग्रेन बासमती राईस, पनीर आहे, खवा आहे, दूध आहे, तूप आहे, काजू आहेत, मगज आहे, खसखस, बडीशेप, कॅप्सिकम, ऑनियन, गाजर आहेत, दुधी आहे, गरम मसाल्याचं पाकिट आहे, मस्तपैकी मशरूम्स आहेत. काय वाटतं तुला, काय करू शकशील याच्यातनं तू? डेझर्ट, राईस, एक स्टार्टर. 3 पदार्थ. हो. वेल, आता सगळ्या कंटेस्टंट्सनी या पदार्थांकडे निरखून बघा, विचार करा तुम्हाला कुठला पदार्थ सुचतोय. ओके. वेल, या इन्ग्रेडियंट्स मधनं तुम्ही 1 पदार्थ करा, 2 पदार्थ करा, 10 पदार्थ करा, पण ते सगळे पदार्थ करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे फक्त 1 तासाचा. येस. आणि हो, ह्या मॅजिक बॉक्स मधल्या प्रत्येक इन्ग्रेडियंटचा वापर झालाच पाहिजे ही या राऊंडची अट आहे. आणि ही अट पाळली गेली नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रॉब्लेमच काय, आपल्याला निरोप द्यायला लागेल त्यांना. हो. आणि सबसे तेज मीटर असणारच आहे तुमच्या साथीला, तुमचे सबसे तेज पॉइंट्स कॅल्क्युलेट करायला. चला, तुमची वेळ चालू होतीये आता. लक्षात घ्या, चॉपिंग करणार असाल तर चॉपिंग बोर्डच्या खाली डॅम्प पेपर नॅपकिन ठेवा, म्हणजे चॉपिंग बोर्ड स्लाइड होणार नाही आणि बोट कापणार नाही. ऍक्च्युली ही टिप एक्सलेंट टिप आहे. आमच्या किचनमध्ये असे सगळे आवाज येत आहेत. कुठे कुकरची शिट्टी काय आहे, कुठे सूर्या चाकू यांचे काय आवाज येत आहेत. बघूयात तर काय गडबड चालली टेबलवर. जेव्हा लार्ज क्वांटिटीमध्ये चपाती करायची असतात तर तेव्हा
मी असं करतो की गव्हाचं पीठ जेव्हा आपण दळून घेतो तेव्हा 1 किलो गव्हामध्ये 200 ग्रॅम सोयाबीन ॲड करतो आणि ते एकत्र दळून घेतो आणि अगदी फाईन जी पावडर आहे त्याची कणिक मळतो. त्यामुळे काय होतं की आता अनेक चपाती जरी आपण करून ठेवल्या तरी त्यातलं मॉइश्चर जे आहे ते रिटेन राहतं, ड्राय होत नाहीत आणि चपात्या लाटल्यासो पटापट जातात. अँड दॅट्स टुडेज सबसे तेज टिप. वीस मिनिटं झाली आहेत, 20 मिनिटं. ओके, 40 मिनिटं फक्त उरलेली आहेत. ओनली 40 मिनिट्स लेफ्ट. डिशचं नाव काहीतरी स्टफ्ड कॅप्सिकम वगैरे असणार असं आहे. काहीतरी असेल. आता मात्र याचं नाव काहीतरी कॅप्सिकम सरप्राईज वगैरे काहीतरी असं ठेवायला लागणार आहे. 35 मिनिटं झालेली आहेत. 35 मिनिटं, अवघी 25 मिनिटं शिल्लक आहेत. फक्त 25 मिनिटं शिल्लक आहेत. प्राची होम मेकर आहेस ना? म्हणजे नक्कीच आपले आम्ही सारे खवय्येचे एपिसोड बघून, शेफ परागकडनं शिकून प्रशांतला काय आवडतंय काय नाही हे सगळं माहिती असेल. अश्विनी, घरात असं कधी घाईघाईनी काही करायला लागतं का? सकाळची गडबड असते डब्याच्या वेळेला. डब्याची ना? इकडे भाजी इकडे पोळी. पण डब्यात असे एवढे पदार्थ वापरायचे तसं कोणी सांगितलेलं नाही नसतं ना. सांगितलं. तीच तर गंमत आहे. काय मेनू काय? मेनू पुलाव केलाय, रबडी केली आहे. रबडी केली. कसली रबडी आहे? दुधी हलव्याची. दुधीची रबडी. बर. त्याला वेगळं फ्लेवर आहे. दुधी भोपळ्याची. सॅलेड करते. पण मग राईस दिलं म्हणून पुलावच का हो? पटकन होतो. पटकन होतो पण मार्क जातात ना पटकन. नाविन्य नाही ना त्याच्यामध्ये. मला हा तेलामध्ये लाल तिखट घालतात ना तो तडका खूप आवडतो. ए बाळा, तुझं गॅस खाली चालू नाही माहितीये ना? हो. हा. झाला राईस माझा. अच्छा. म्हणजे तो फक्त तडका दिला की राईस झाला? नाही, राईस आधी करून घेतला आणि मग त्यावरून तडका दिला खास. बरं मला एक सांग, तुझ्या तेलाचा वापर म्हणजे तुला तेलकट पदार्थ किंवा असं छान असं चमचमीत तुला जास्त आवडतं खायला का? खूप आवडतं. हो. पण तिची तब्येत बघा ना, तिलाच गरज आहे. तेलाची गरज आहे. ती स्पोर्ट्समन आहे, ती डान्सर आहे. इथं काय करतेस बाळ? इथे मी पनीरचे एक अशी ड्राय ग्रेव्ही ट्राय करते आहे. माझा गाजर आणि दुधी हलवा ऑलरेडी मिळून झालेला आहे. नाही, पण ड्राय आणि ग्रेव्ही हे अगं विरोधार्थी शब्द आहेत. ते मी ग्रेव्ही ट्राय करते आहे. अच्छा, ग्रेव्ही ट्राय करते. ते ड्राय ऐकवलं मला, सॉरी. एक टिप सांगू? हो, नक्की. हे थिक होण्याची वाट नको बघू. हे ड्राय असतं. हे थिक होण्याची वाट नको बघूस. दुसरं काहीतरी करायला घे. मल्टीटास्किंग. मशरूम्स पडलेले आहेत, कॅप्सिकम तसंच आहे. नाही, यूज केला मी. यूज केलं ना मशरूम? मी मशरूम राईस. अच्छा, ऑल द बेस्ट. थँक्यू. पंधरा मिनिटं राहिली आहेत, फक्त 15 मिनिटं. तो चॉपिंगची प्रॅक्टिस दिसते. हा, हो, थोडी. सो व्हॉट्स युअर फेवरेट कुझिन? चायनीज. चायनीज. बर, तुला जमतं का? थोडं थोडं. अच्छा.
रे वा, होत आलं तुझं? हो. बेल मारायच्या आधी पटकन सगळी उजळणी कर की व्यवस्थित सगळे पदार्थ घातलेस की नाही? हो केली. केलीस ना? सगळे आहेत ना? वाजव पटकन बेल वाजव. फिनिश केलंस तू? हो. तू कुठला स्पोर्ट्स खेळतेस ग? मी बरेच स्पोर्ट्स खेळते बट माझा मेन गेम खो खो आणि फेन्सिंग आहे. खो खो आणि फेन्सिंग? हो. ते असं करतात. कसा असतो ग तलवारबाजी. स्टान्स त्याचा? त्याचा हा स्टान्स आहे. ते घे. हा, कर आता ह्याचं फेन्सिंग. वेळ आहे ना आपल्याला. हा. आणि मग खेळायचं. कसं ग? काय? फेन्सिंग करते मी. ओके. थँक गॉड तो झारा होता. झालं? येस. अवघं 1 मिनिट शिल्लक आहे. अवघं 1 मिनिट. अश्विनी, झालं. काही सेकंदच उरलेली आहेत. झालं तुमचं? सगळं झालं ना? आता तो क्षण आलेला आहे. खाऊन बघायला पाहिजे सगळ्या रेसिपीज आता. पण त्याआधी पटकन बघून टाकूयात सबसे तेज मीटर मध्ये सबसे तेज पॉइंट्स कुणाला मिळालेत ते. आणि आता महत्वाचं काम. टेस्टिंग. कोणापासून टेस्टिंग करायचं आता? ज्युनियर शेफ. आधी सांग तू काय काय बनवलंयस? मी मशरूम राईस केला आहे, पनीर मसाला आणि पंजाबी जीडी हलवा. GD. गाजर दुधी. गाजर दुधी हलवा. बरोबर. GD हलवा. आय थिंक तू एक मल्टी टॅलेंटेड मुलगी आहेस. पनीरच्या भाजीमध्ये पनीर मसाला नाव जरी असलं तरी त्यातले जे मसाले जे आहेत तर ते खूप ओव्हर पॉवरिंग आहेत. त्याच्यामध्ये स्टार अॅनीज जे तू वापरलेलं होतंस तर स्टार अॅनीजचं प्रमाण जे आहे ते बाकीच्या मसाल्यांच्या पेक्षा जास्त पडल्यामुळे खूप असा एक कार्डमन फॅमिलीचा एक असा एक फ्लेवर येतोय. राईस जो आहे तर त्याला थोडासा अजून मॉइश्चर त्याच्यामध्ये पाहिजे होतं, थोडासा अजून कुक व्हायला पाहिजे होता. टेस्ट सुरेख आहे. हलवा स्पॉट ऑन. मस्त आहे. ओके, प्लीज टेक युअर रेसिपीज बॅक. येलो एप्रिल. नीना, काय म्हणायचं आपण ह्याला? मी मशरूम व्हाईट ग्रेव्ही विथ स्टफ शिमला मिरची, दुधीची सिंपल खीर बनवली आहे आणि ऑनियन राईस केलेला आहे. ओके. या. मला तुमचे तिन्ही पदार्थ खूप आवडले. एका तासामध्ये असा एक परिपूर्ण मेनू तुम्ही केलेला आहे. हॅट्स ऑफ. ब्रिलियंट जॉब. थँक्यू. आणि आता साधनात आहे. साधनाताई काय काय केलंय? मशरूम अँड कॅरट पुलाव, दुधीची खीर आहे आणि मिक्स व्हेजिटेबल्स. मला म्हणायचं असेल तर मी एवढंच म्हणेन की एखाद्या एक्सपर्टला साजेसं असंच कुकिंग आहे. मला तुमचा हा भात खूप आवडला. त्याला मशरूमचा चांगला वास लागलेला आहे आणि मला तुम्ही केलेली खीर पण खूप आवडली. थँक्यू. साधनाताई, राईस नथिंग टू से अबाउट. छान झालेलं आहे. खीर उत्तम झालेली आहे. कन्सिस्टन्सी वगैरे सगळी चांगली आहे. याच्यामध्ये खसखसचा वापर जो आहे तो अति जास्त झालेला आहे. त्याच्याचबरोबर तुमच्या हातनं कधी असं होत नसेल कदाचित, पण आत्ता याच्यामध्ये मीठ जास्त पडलं. बट ओव्हरऑल राईस अँड खीर. थँक्यू. प्राची, काय काय केलंय? स्वीट राईस विथ गाजर अँड लौकी, मावा रोल्स, स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स आणि पनीर स्क्युअर्स. आपण नारळी भात करतो, त्याला आपण केशराचा वास लावतो, तसा फ्लेवर याच्यामध्ये आलेला आहे. दी ओनली थिंग इज त्यातलं मॉइश्चर. शीज जे लावून थोडं शिजायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये एक थोडासा क्रीमीनेस हवा होता ॲज इट्स अ डेझर्ट. कबाब, स्क्युअर्स, नथिंग ग्रेट अबाउट इट.
हेच एक जो काही प्रकार आहे तो मला खूप आवडला. ओके. पण तुम्ही जर नाव दिलं मावा रोल, इट्स नॉट अप्रोप्रिएट. बॉल्स. मावा बॉल्स. प्लीज टेक युअर रेसिपीज बॅक. ओके, थँक्यू. अश्विनी ये ना. काय काय केलंय? मशरूम आणि कॅप्सिकम पुलाव आहे, गाजर कचुंबर आहे ओके. आणि दुधी रबडी आहे. दुधी रबडी. काय फ्लेवर दिलाय तुम्ही याला. मी मुद्दामून परत खाऊन बघितलं. थँक्यू. अमेझिंग. ॲडव्हेंचरस अटेम्प्ट होता तो. दुधी बरोबर बडीशेप कशी जाईल हे तुम्हाला माहित नव्हतं. कसं काय सुचलं तुला? नेहमी सगळे इलायची वापरतात, मी म्हटलं बडीशेप वापरून बघा. पहिल्यांदा वापर Yes, केला. पहिल्यांदा ट्राय केलं. फॅन्टॅस्टिक. फॅन्टॅस्टिक. छान झालंय. आवडलं. थँक्यू. आणि आता संगीता. काय काय केलंय? मशरूम आणि दुधीचं सूप केलेलं आहे, आपलं राईस पुडिंग केलेलं आहे गाजर घालून. गाजर घालून राईस पुडिंग केलंय. हो. आणि मिक्स ग्रेव्ही केलेली आहे, अच्छा. दुधी, मशरूम आणि सिमला मिरची. त्याच्यावर खायला भात. गाजराचं आणि राईसचं पुडिंग करता करता चुकून साखर याच्यात नाही ना पडली? नाही. म्हणजे ह्याला गोडूस बेस दिलेला आहे का? कशाला? हा क्रीमी टेक्स्चर बनवून हे केलेली आहे. म्हणजे मखनी ग्रेव्ही म्हणतात ना, हा तसं केलंय. थोडंसं मीठ कमी पडलंय. राईस तो मॉइस्ट आहे त्यामुळे त्याच्यावर छान लागतोय. सूप छान झालंय. दोन्ही फ्लेवर्स आहेत. एवढंच एक आहे की जी ग्रेव्ही तुम्ही केली आहे तर त्याच्यामध्ये अजून चांगले फ्लेवर्स तुम्हाला ॲड करता आले असते. बाकी काही नाही. रेस्ट गुड अटेम्प्ट. थँक्यू. छान होता की नाही माझ्या मैत्रिणींचा परफॉर्मन्स? फॅन्टॅस्टिक. मला आवडलेलं आहे. पण तुमच्या मैत्रिणींना मी पहिल्या राऊंडला सांगितलं होतं की राऊंड आफ्टर राऊंड ह्या टफ टास्क येत जाणार आहेत, डिफिकल्ट होत जाणार आहेत. येलो एप्रन तुम्हाला टिकवायला लागणार आहे आणि येलो एप्रन तुम्हाला स्नॅच करायचं आहे असं सगळं सांगितलं होतं. अश्विनी, बरं तुला येलो एप्रन आवडतो? खूप. खूप पाहिजे तुला तो? द्यायचा हिला? नो प्रॉब्लेम. बेस्ट असेल तर नक्की घेऊन टाक. कॉंग्रॅच्युलेशन. नीनाकडनं येलो एप्रन तुला जातोय केवळ तुझ्या एक इनोव्हेशन असलेल्या रेसिपीमुळे. थँक्स. आणि आता तोच डिफिकल्ट, अत्यंत कठीण असा क्षण. एलिमिनेशन. 6 जणी होतात. पुढच्या राऊंडला 5 जणी राहणार आहेत. तुमचा काय अंदाज आहे? काही सांगता येत नाही. नाही. माझ्या चेहऱ्यावर असं काही कळलं नाही? कमेंट्समधनं काही कळलं नाही कोण गेला असेल? नाही. बरं जाऊ दे. आता अनुष्का, तुला काय वाटतंय? तुला कॉन्फिडन्स आहे की तू या स्पर्धेमध्ये राहिली आहेस? मे बी. बेबी प्लीज कम हियर. आय एम सॉरी पण विल हॅव टू से गुड बाय टू यू. पण असं असताना सुद्धा मला जे तुझ्याबद्दल कौतुक वाटतं ते तिळ मात्र कमी झालेलं नाहीये. हा, जाऊन बघूयात तिथे सगळ्यांनी काय काय बनवलेत ते. चला सगळ्यांना मिळून एकमेकांच्या रेसिपीज ट्राय करू. हे आहेत तुमचे आतापर्यंतचे सबसे तेज मीटर मध्ये कॅल्क्युलेट झालेले सबसे तेज पॉइंट्स. इतिहास फक्त लढाई आणि तह यांचाच असतो असं काही नाही. खाण्याच्या गोष्टींचा, खाण्याच्या जागेंचा सुद्धा असतो. म्हणजे आता उदाहरण तुम्हाला सांगतो. रिया नाक्यावर ते मनीज नावाचं एक हॉटेल आहे. म्हणजे मी माझ्या लहानपणापासून, म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे 1974 पासून त्या मनीज हॉटेलमध्ये खातोय. तीच चव आहे. या इतक्या वर्षात त्याची चव बदललेली नाही. म्हणजे त्या हॉटेलचा सुद्धा एक इतिहास आहे आणि त्यामुळे त्या इतिहासात सामील होण्याची संधी आम्हाला सुद्धा मिळालेली आहे. चहाचं तसंच आहे.
हा म्हणजे मला असं बरेच जण विचारतात, मग मुंबईला तुमच्या एवढं उकडतं, तुम्ही चहा बी कसे पिता हो? आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून जेव्हा परत त्याच जोमाने सांगतो ना, मला एक कटिंग दे, तो खरा मुंबईकर. तर अशा मुंबईकर इथे माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत. त्यांच्यातल्या एका मैत्रिणीला मला टाटा करायला लागलेलं आहे. नो प्रॉब्लेम, शेवटी कॉम्पिटिशन आहे, पण हरकत नाही. उरलेल्या मैत्रिणींना प्रोत्साहन देण्याचं काम मी करणारच आहे चहा देऊन, पण त्यांना टिप्स देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला जर रुचिरेची सखी व्हायचं असेल तर तुमची टीप आम्हाला कळवा आणि त्याकरता टाईप करा ZMASK स्पेस तुमची टीप स्पेस तुमचं नाव स्पेस तुमचं शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर आणि मिळवा भीम कडून गिफ्ट हॅम्पर. चला आता निघायची वेळ झालेली आहे, कारण आता कसं आहे की मी बोलत राहीन त्याला काही अर्थ नाहीये. वेळ संपत आलेली आहे ना, पुन्हा आपली उद्याची तयारी करायचीच आहे. तेव्हा निघतो. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात तिथेच थांबतो. तोपर्यंत मस्त खा आणि जागे रहा.